माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर कारवाईला सुरुवात झाली. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून अतिक्रमण काढणीला सुरुवात करण्यात आली. वसंत गीतेंच्या कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा गीतेंचा आरोप आहे. सत्ताधारी पक्षाची दादागिरी आहे. शिवसेनेला उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांनी सत्ता स्थापन केली त्यांना उद्धव साहेबांचे शिवसैनिक त्यांना वाईट वाटायला लागले आणि म्हणून ते एकेकाला टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. नाशिक महापालिकेने केलेली कृती याविरोधात आदरणीय माजी आमदार वसंतभाऊ गीते हे कोर्टात गेलेले आहेत आणि कोर्टात नाशिक महापालिकेने आपलं म्हणणं मांडण्यासाठी 3 तारखेपर्यंत मुदत मागितलेली आहे. असं असताना न्यायालयीन बाब असताना सुद्धा अशा प्रकारची कारवाई करणं ही चुकीची आहे. निश्चितपणे कार्यालयाच्या आजूबाजूला अवैध धंदे, समोर पोलीस स्टेशन आहे, कसे अवैध धंदे चालणार? या ठिकाणी महापालिकेने बसवलेले सगळ्या झोन आहे. महापालिकेने झोन डिक्लेअर केलेलं आहे. हॉकर झोन महापालिकेने डिक्लेअर केलेलं आहे आणि कसे अवैध धंदे चालणार? समोर 24 तास इथं पोलीस बसलेले असतात. निश्चितपणे आम्ही कोर्टात आहोत. आम्ही काही सुडबुद्धीने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ज्यांनी केलेल्या आहे त्यांना सुदबुद्धी देऊ एवढंच आमचं म्हणणं आहे. नाही, आम्ही काही पोलिसांच्या विरुद्ध आमचा काय विषय पण नाही आहे आणि कोर्टाने जो निर्णय देतील आम्ही तो मान्य करू. पुढे जाऊ. 10 वर्षापूर्वी झालं ना हा प्रकरण, त्यावेळेस मी फाईल निघाली, त्यावेळेस मी फाईल अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या इथं आपली काही अधिकार नाहीये. डिमार्केशन झालेलं आहे सगळं आहे. पण पुन्हा आता नव्याने आमदार झाले, त्यांनी नव्याने काढलंय सगळं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.